बाजारातले प्रोटीन बार्स विसरा, आता घरीच बनवा अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असे प्रोटीन रिच लाडू। तर हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत आणि तितकेच टेस्टीसुद्धा लागतात आणि झटपट बनतात। हाय हॅलो नमस्ते, मिसेस पौजलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय हेल्दी सीड्सचे प्रोटीन रिच असे लाडू। तर सगळ्यात आधी आपण घेतलेले आहे दोन चमचे सौंफ, त्याच्यानंतर काजू, 4 विलायची, 1 वाटी सनफ्लावर सीड, 1 वाटी मूग, 1 वाटी भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स, 1 वाटी चण्याची डाळ असतं त्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी घेतलेली आहे चिया सीड्स। तर यामध्ये तुम्ही तीळ ॲड करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीच्या बिया कोणत्याही ॲड करू शकता, मगज ॲड करू शकता, बदाम, असं तुम्ही तुमच्या व्हेरिएशनप्रमाणे म्हणजे तुमच्या आवडीनुसार व्हेरिएशन्स करू शकता। तर हे लाडू जे आहेत ना तो खूप हेल्दी आणि खूप टेस्टी होतात आणि झटपट बनवू शकतो आपण। त्यामुळे मग आपण हेल्दी ब्रेकफास्ट किंवा लाईट स्नॅक्ससाठी हा प्रोटीन रिच लाडू नक्कीच खाऊ शकतो। लहान मुलांसाठी, आपल्यासाठी, जिमला जाणाऱ्या व्यक्तींसाठी ना हा लाडू खूपच हेल्पफुल असा ठरणार आहे आणि हाय प्रोटीन असल्यामुळे सगळेच खाऊ शकतात। तर आणि खूप टेस्टी होतो, असं नाही की सीड्सचा आहे म्हणून त्याची चव म्हणजे वेगळी लागेल, असंच बरोबर लागणार नाही असं काही नाही। तर चला रेसिपी सांगते मी। आता सगळ्यात आधी ज्या सीड्स आहेत त्या सगळ्या व्यवस्थित लो टू मीडियम फ्लेमवर छान भाजून घेतल्या, 1-2-3 मिनटं परतून घेतल्या आणि सगळं सोबतच भाजते मी। तुम्हाला पाहिजे असेल तर वेगळं भाजू शकता, पण वेगळं भाजताना काय होतं, एखादं थोडंसं करपू शकतं, एखादं थोडंसं म्हणजे हे होऊ शकतं, व्यवस्थित भाजता येणार तो फक्त थोडंसं आपल्याला गरम करायचं आहे, त्याला गरम कलर वगैरे काही चेंज करायचा नाही आहे। तर आता छान 2 मिनटं भाजून घेतलं, त्याच्यानंतर मग आता मी गूळ किसून घेतला आणि थंड होई तोपर्यंत, आणि थंड झाल्यानंतर आता मी मिक्सरला थोडंसं जाडसर असं रवा कसा असतो ना तशा टाईपमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला, अगदी पीठ करायचं नाही, बघू शकता अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। आणि आता हे मी डायरेक्ट कढईत काढते आणि यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला 4 चमचे साजूक तूप। तर तूप घातलं ना की लाडू खूप टेस्टी होतात, हे घरचं तूप आहे आणि मी तूप काढते, पण हे आईने दिलं होतं गावाकडे जेव्हा फौजी गेले होते ना तेव्हा। तर आता मी हे तूप घालते 4 चमचे, 4 ते 5 चमचे घालायचे, जास्त पण तूप घालायची काही गरज नाही। म्हणजे तुम्हाला तूप जास्त खायचं नसेल तर 1-2 चमचे फक्त घालू शकता आणि पण तुपाने छान ग्लेज येते आणि टेस्ट पण छान येते, म्हणून मग मी तूप 4 चमचे घालते आणि तुपामध्ये आता लो टू मीडियम फ्लेमवर अगदी 5 ते 6 मिनटं छान हे भाजून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही बघितलं असेल की मी अजून यामध्ये चण्याचे पीठ ॲड केलं नाही, कारण चण्याचं पीठ बारीक आहे, जे सातू असतो ना तेच घेतलेलं आहे। तुम्ही जर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार असाल थोडंसं जाडसर वाटून घ्या, किंवा जर चणे डायरेक्ट घेणार असाल तर ना चणे सीडसोबत भाजून त्याच्यासोबतच बारीक वाटून घेऊ शकता। इथं माझ्याकडे तयार पीठ होतं म्हणून मी लास्टला ॲड केलं, फक्त 2 मिनटं परतून घेतलेलं आहे पीठ या मिश्रणामध्ये। आणि हे पीठ भाजताना ना अगदी लो टू मीडियम हीटवर एकसारखं हलवत छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, जास्त पण लाल करायचं नाही, पण त्यातला जो कच्चा पण असतो ना तो काढून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण। आणि तुपामध्ये छान भाजून घेतल्यानंतर आता मी काढून घेते आणि हीच कढई आता थोडंसं पुसून घेते आणि यामध्ये आता गूळ वितळून घेते। तर गुळामध्ये अगदी पाणी वगैरे काहीसुद्धा घालायचं नाही, याचा पाक वगैरे काहीसुद्धा बनवायचं नाही आपल्याला, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे, कारण लाडू वळायला आपल्याला सोपे जातील म्हणून। तर तुम्ही जर तूप जास्त घालणार असाल तर गूळ असाच घातला तरी चालेल, गूळ पावडर वगैरे असेल तुमच्याकडे तर मी आता हा देशी गूळ आहे तो किसून घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे आणि वितळवून घेतला आणि यामध्ये घातला आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं, गरम आहे त्यामुळं चमच्याने घेते। तर आता ना यामध्ये हे हेल्दी का आहे, तर हे हाय प्रोटीन किंवा प्रोटीन रिच लाडू म्हणण्याचं कारण असं की मूग आपण यूज केलेला आहे आणि रोहिणी व्लॉग अँड फूडीज म्हणून चॅनल आहे, त्या ताईंनी काल रेसिपी अपलोड केलेली मुगाच्या लाडूची, आणि मग मी ही रेसिपी करणार होते, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली मूग पण म्हणजे ॲड करून बघितलं आणि ही रेसिपी खूप छान आहे। थँक्यू ताई ही रेसिपी सांगितल्याबद्दल, आणि खूपच छान झाले, अजून टेस्टी झाले लाडू हे सीड्सचे मी बनवणार होते ते। तर आता आधीचं बघा, आता मी छान मिक्स करून घेतलं आणि आता लाडू बनवून घेते। आता हाय प्रोटीन का म्हणतात, तर मूग जे आहे मुगामध्ये प्रोटीन असतं, फायबर असतं, स्नायू मजबूत होतात, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे
आपण लगेच भूक लागत नाही आणि पचन सुधारण्यासुद्धा मदत होते. त्यानंतर सनफ्लॉवर सीड्समध्ये व्हिटॅमिन ई असतं, हेल्दी फॅट्स असतात, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्वचा, केस किंवा हृदयाच्या आरोग्यासाठी आपल्याला चांगलं काम करतं सनफ्लॉवर सीड. त्याच्यानंतर पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या ज्या बिया आहेत त्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं, मॅग्नेशियम असतं, झिंक, आयरनचा भरपूर स्रोत आहे यामध्ये आणि त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते. त्यानंतर चिया सीड्स तुम्हाला माहिती आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, फायबर कॅल्शियमने भरपूर असतं, त्यामुळे पचन सुधारतं आणि भूक नियंत्रण करण्यात, वजन नियंत्रण करण्यातसुद्धा ह्याचे मदत होते. यामध्ये आपण फुटाण्याच्या डाळीचं पीठ किंवा डाळवं जे असतं त्याचं पीठसुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतात आणि हेल्दी स्नॅक म्हणून हे लाडू आपण नक्कीच खाऊ शकतो. त्यानंतर आपण यामध्ये गूळ घातलेला आहे, तर गूळ तुम्हाला खायचा नसेल तर तुम्ही खजूरसुद्धा ॲड करू शकता. तर गुळामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. तर आता बघा, या लाडूमध्ये वापरला जाणारा प्रत्येक घटक हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मग त्यामध्ये प्रोटीन्स असू देत, आवश्यक खनिजे असू देत किंवा हेल्दी फॅट्स असू देत. तर त्यामुळे हा लाडू नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.